सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाची आत्ता मतमोजणीची जवळपास 5वी फेरी पूर्ण झालेली आहे. काय निकाल अपेक्षित आहे? जवळपास सोलापूर उत्तर विधानसभेची 5वी फेरी पूर्ण झालेली आहे. यामध्ये जवळपास 16,500 मताधिक्याने विजयकुमार देशमुख मालक हे विजयाकडे घोडदौड करत आहेत. आत्ता आपण पाहिलं तर पहिल्या फेरीपासून ते 5व्या फेरीपर्यंत प्रत्येक फेरीला विजयकुमार देशमुख मालकाला लीड मिळत आहे. लोकांचा जो मताचा हे टक्का बघितला, त्यांना जे मताधिक्य मिळतं हे पाहिलं तर ही निवडणूक अटीतटीची न होता एकतर्फी झाली. अशा पद्धतीचे चित्र आता हे निवडणुकीच्या निकालानंतर दिसून येत आहे. कोंडी, खेड, केगाव, बाळे, शेळगी आणि घरकुल या ठिकाणची मतमोजणी जवळपास पूर्ण होत आलेली आहे आणि यामध्ये 16,500चा लीड हे विजयकुमार मालकांना मिळालेला आहे. आणि हेच मताधिक्याचा जो स्पीड आहे तो कायम राहील असं आमची अपेक्षा आहे आणि निश्चितच विजयकुमार मालक या विजयाकडे घोडदौड करत आहे. सकाळपासून आपण मतमोजणी केंद्रांवरती ठाम मांडून आहात सिंहगडच्या. तर ज्यावेळेस आपण महायुती म्हणून प्रचाराला सुरुवातीपासून विजयकुमार देशमुख मालकांसोबत आहात, काय त्यावेळेची परिस्थिती होती आणि काय राजकीय घडामोडी घडत होत्या? आता आपण पाहिलं तर निवडणूक निकाल जर पाहिला तर सर्व समाज घटकाने जवळपास मराठा असेल, तेलुगू भाषिक असेल आणि इतर सर्व समाजाने, लिंगायत समाज असेल, या सर्व समाज घटकांनी, मागासवर्गीय समाज असेल, सर्वांनीच मोठ्या मताधिक्याने मालकांना निवडून दिलेलं आहे. आता जर परिस्थिती पाहिली तर ते एकतर्फी निवडणूक जाते अशा पद्धतीने चित्र दिसत आहे. निकाल हे जर आत्ता आपण बघतो, यावेळेस जातीय समीकरणाचा काही फरक पडतोय असं वाटतंय? अजिबात नाही. ह्या जर निकालाचं समीकरण जर आता निकालाची जर मतमोजणीनंतर पाहिलं आणि त्यांना जो मिळणारा प्रतिसाद पाहिला तर सर्व समाज घटकांनी हे मालकाला प्रतिनिधित्व म्हणून निवडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी तशा पद्धतीने मतदान देखील केलेलं आहे. राज्यामध्ये काय परिस्थिती राहील असं वाटतं? महायुती निश्चितच राज्यामध्ये सरकार स्थापन करेल आणि आम्हाला अपेक्षा आहे की चांगल्या पद्धतीने सोलापूर शहराला देखील एक मंत्रिपद मिळावं अशा पद्धतीची आमच्या सर्वांची अपेक्षा आहे.